आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे। आजच्या भागामध्ये आजच्या दिवसाच्या संदर्भामध्ये कोणता भाग महत्त्वपूर्ण असणार आहे, कोणत्या घडामोडी एकंदरीत दिवसामध्ये घडल्या या संदर्भामध्ये आपण आजच्या भागामध्ये चर्चा करणार आहोत। वेळ न घालवता तुमच्या पाठीमागे पहिला प्रश्न दिसतोय, चला वेळ न घालवता प्रश्न काय म्हणतोय बघा। मेघानंद देसाई हे जे आहेत यांच्याविषयी ही न्यूज आहे, द हिंदू पेपरला आलेले न्यूज आहे। आणि मेघानंद देसाई हे जे आहेत तर यांचं निधन झालं होतं मित्रांनो। तर निधन कोणत्या दिवशी झालंय त्याबद्दल आपल्याला चर्चा करायची। तर त्यांचं निधन आहे बघा 29 जुलै 2025 या तारखेला। आता तुम्हाला मी काय करतो की आपला महत्त्वाचा मुद्दा हा येतो की हे जे प्रश्न आहेत या प्रश्नांचं विश्लेषण आपल्याला करावं लागतं। विश्लेषण यासाठी करावं लागतं की परीक्षेमध्ये बाकीचा भाग देखील विचारला जातो आणि त्या अनुषंगाने तुम्हाला त्या स्पष्टीकरणामध्ये निवडक जे काही मुद्दे आहेत ते सांगावे लागतात। तर मित्रांनो लक्षात घ्या, हे जे आहेत मेघानंद देसाई हे जे आहेत हे मूळ भारतीय वंशाचे आहेत, परंतु ब्रिटनमध्ये त्यांनी पूर्णपणे स्वतःचं आयुष्य घालवलेलं आहे। इंग्लंडमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं आणि मुळात जर त्यांच्या BA चा विचार केला म्हणजे ग्रॅज्युएशनचा विचार केला तर त्यांनी मुंबई विद्यापीठाला घेतलेलं शिक्षण आहे आणि मूळ भारतीय वंशाची असलेली ही व्यक्ती आहे आणि जग विख्यात असे अर्थतज्ञ आहेत। कोण आहेत हे? अर्थतज्ञ आहेत। आणि त्याचबरोबर मित्रांनो या व्यक्तीने अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र अशा दोन विषयामध्ये मोलाची भूमिका केलेली आहे। आणि आता आपल्याला पाहायचं आहे अर्थशास्त्राच्या संदर्भात त्यांचं एक पुस्तक आहे बघा, त्या पुस्तकाचं नाव काय ते मी सांगतो। तर त्या पुस्तकाचं नाव मार्क्स रिवेंज नाव आहे, ठीक आहे। मार्क्स रिवेंज नावाचं त्यांचं पुस्तक आहे, खूप प्रसिद्ध असं इकॉनॉमिकच्या संदर्भामधलं हे पुस्तक आहे। जागतिक लेवलला या पुस्तकाला मोठ्या प्रमाणावरती डिमांड आहे इकॉनॉमिक्सच्या क्षेत्रामध्ये। आणि त्यानंतर हे जे महाशय आहेत तर मुळात भारतीय वंशाचे असल्यामुळे आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे। गुजरातमध्ये यांचा जन्म झालेला आहे आणि त्यानंतर परत पुढे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स जे आहे, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स जे आहे या युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी प्राध्यापक मग आपण म्हणूयात की प्रोफेसर म्हणून त्यांनी स्वतःची भूमिका पार पाडलेली आहे, त्या ठिकाणी काम केलेलं आहे। आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स हे जगामधील इकॉनॉमिक्सच्या शिक्षणामध्ये खूप दर्जेदार युनिव्हर्सिटी आहे। ज्या युनिव्हर्सिटीमध्ये कोणता समाज सुधारक शिकला होता ते मला कमेंट करून सांगा। कुणाचं शिक्षण झालं होतं त्या महामानवाचं मला तुम्ही नाव सांगणार आहात। आपण पुढे जाऊयात बघा मित्रांनो, नंतरचा जो काय प्रश्न आहे तो काय म्हणायला, ई श्रम पोर्टल कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यान्वित झालं ते असं म्हणत आहे। आता एक समजून घ्यायचं की ई श्रम म्हणायला आहे, बरोबर आहे की नाही। तर ई श्रम पोर्टल हे जे आहे लक्षात घ्या, ई श्रम पोर्टल हे जे आहे हे पोर्टल कामगारांच्या संदर्भामध्ये आहे। आता कोणते कामगार? तर मजूर कामगार असतील बघा, मजूर असतील, त्यानंतर परत शेतकरी असतील, ओके शेतकरी असतील। त्यानंतर हे कार्ड कुणाला काढता येणार आहे? हे जे पोर्टल आहे या पोर्टलच्या माध्यमातून ई श्रम नावाचं मित्रांनो कार्ड निघतं आणि हे जे कार्ड आहे हे कार्ड कामाच्या संदर्भामध्ये रोजगाराच्या संदर्भामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारं कार्ड आहे। रस्त्यावरती लक्षात घ्या, रस्त्यावरती जे विक्रेते आहेत, रस्त्यावरती वरील म्हणूयात, रस्त्यावरील विक्रेते जे आहेत काही विक्री करत असतील तर ते विक्रेते देखील ई श्रम कार्ड घेऊ शकतात आणि या पोर्टल वरून घेता येतं मित्रांनो। मग हे जे ई श्रम कार्ड आहे
हे ई श्रम कार्ड नेमकं कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतं, कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेला तो उपक्रम आहे? तर मित्रांनो, तो जो उपक्रम आहे तो कामगार आणि रोजगार मंत्रालय यांच्या माध्यमातून तो उपक्रम चालवला जातो. आणि इथे हे समजून घ्या की हे श्रम कार्ड बऱ्याच लोकांनी काढलेलं असतं. याचा 12 अंकी नंबर असतो. बघा किती अंकी नंबर असतो? 12 अंकी नंबर असतो. आणि आता पुढे जाऊयात आपण. नंतरचा मुद्दा बघा, वीर परिवार सहाय्यता योजना आहे. आलं लक्षात? सैनिकांच्या संदर्भामधली योजना आहे. 2025 ला या उद्घाटन झालं. तर या योजनेचं नेमकं उद्घाटन नेमकं कुठे झालंय ते तुम्हाला सांगायचंय. तर ते श्रीनगरला झालेलं आहे. एवढं जरी लक्षात राहिलं तर बेटर आहे. आणि आता पुढे जाऊयात आपण. बघा, FMD स्टँड फॉर फूट अँड माउथ डिसीज. हा जो आजार आहे, हा आजार कोणत्या प्रकारच्या सूक्ष्म जीवामुळे होतो ते तुम्हाला सांगायचं आहे. तर त्या सूक्ष्म जीवाचं नाव व्हायरस आहे. व्हायरसमुळे हा आजार होतो. आणि हा जो आजार आहे मित्रांनो, हा आजार जनावरांना विशेषतः होतो. त्यामध्ये गाय, म्हैस, मेंढी असेल किंवा हरणं असतील, डुकरं असतील, या जनावरांना मोठ्या प्रमाणावरती होतो. आणि हा जर आजार झाला तर मग जे दुभते जनावरे आहेत ते दूध देण्याची त्यांची क्षमता जी आहे ती कमी होते. आणि पर्यायाने हा पुण्यामध्ये आलेला हा डिसीज आहे. आणि मोठ्या प्रमाणावरती जनावरं मरतात. आणि त्यानंतर पुढचा बघा प्रश्न काय आहे, 30 जुलै हा जो दिवस आहे, हा दिवस कोणत्या रूपात जागतिक पातळीवरती साजरा केला जातो ते तुम्हाला सांगायचंय. तर जागतिक पातळीवरती हा जो दिवस आहे 30 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय मित्रत्व दिन म्हणून साजरा केला जातो. आणि हा युनायटेड नेशनने घेतलेला निर्णय आहे मित्रांनो. युनायटेड नेशन, ज्याला तुम्ही संयुक्त राष्ट्र संघटना म्हणता. आणि मग मला कमेंट करून सांगायचं की संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना कुठे झाली आणि संयुक्त राष्ट्र संघटनेचं मुख्यालय कुठे आहे ते मला कमेंट करून सांगा तुम्ही. आता मित्रांनो, नंतरचा जो काय मुद्दा आहे तो एक महत्वपूर्ण ठरेल की इथे आपल्याला एक समजून घ्यावं लागेल की आता आंतरराष्ट्रीय मित्रत्व दिन हा दिवस का साजरा करायचा. तर युनायटेड नेशनने असं ठरवलं की हा जो दिवस आहे हा यासाठी साजरा करायचा, लोकांमधील जे काय मित्रत्व आहे, मैत्री आहे ती वाढीस लागली पाहिजे. देशामधील मैत्री वाढीस लागली पाहिजे आणि एक जिव्हाळा निर्माण झाला पाहिजे एका प्रकारचा. आणि त्यानंतर बघा, स्पारश पोर्टल आहे हे देखील. आणि हे पोर्टल कोणत्या मंत्रालयाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं आहे? हे जे पोर्टल आहे हे पोर्टल मित्रांनो संरक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं हे पोर्टल आहे. लक्षात ठेवायचंय. नंतरचा प्रश्न बघा, 1 ऑगस्ट 2025 पासून ट्रम्प सरकार जे आहे अमेरिकेचं, ट्रम्प यांनी भारताच्या निर्यातीवर किती टेरिफ लागू करण्याची घोषणा केलेली आहे. तर हा जो टेरिफ आहे हा 1 ऑगस्ट पासून लागू होणार आहे. त्यांचं म्हणणं आहे 1 ऑगस्ट 2025 पासून. तर ट्रम्प हे जे आहेत हे काय करत आहेत की हा जो निर्यातीवर टेरिफ लावण्याचं जे काम आहे भारताच्या संदर्भामध्ये, भारतातून ज्याही वस्तू अमेरिका विकत घेईल, लक्षात आलं का, त्या वस्तूंवर त्यांचा वेगळा टॅक्स. परंतु आपण अमेरिकेकडून ज्या वस्तू विकत घेत आहोत, म्हणजे अमेरिका निर्यात ज्या वस्तूंची करत आहे, परत एकदा क्लिअर करा, अमेरिका ज्या वस्तूंची निर्यात करत आहे भारताला, म्हणजे अमेरिका ज्या वस्तू भारताला देत आहे त्या वस्तूंवरती अमेरिका मोठ्या प्रमाणावरती टॅक्स लावणार आहे. आणि तो टॅक्स मित्रांनो 25% लावणार आहे. आणि हा टॅक्स लावण्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे त्यांचा? फर्स्ट ऑफ ऑल त्यांचा एकच उद्देश आहे की भारत काय करतो माहितीये का, की आपण काय करतो की आपण ज्यावेळेस अमेरिकेला वस्तू विकतो त्यावेळेस आपला जो काय टेरिफ आहे तो जास्त आहे अमेरिकेपेक्षा. तर अमेरिकेने ठरवलं की आता आम्हीही जास्त लावूयात तो टेरिफ. असं हा एक मुद्दा आहे त्याच्यातला. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण ज्याला ट्रेटी आपण म्हणूयात किंवा व्यापारी करार म्हणूयात, व्यापारी करार करण्यासाठी आपण नकार दिलेला आहे म्हणून हा टेरिफ लावला जाणार आहे. आणि त्यानंतरचा मुद्दा काय आहे तर महत्वाचं म्हणजे आपण आपले जे काही संबंध आहेत आजही रशिया बरोबर चांगले आहेत. आणि या हे जे संबंध अमेरिकेला मुळात आवडत नाहीयेत. म्हणून अमेरिकेला असं
म्हणायचं आहे की आर्थिक दृष्ट्या आपण त्यांना काय करूयात, धडा शिकवूयात भारताला, असा त्यांचा एक महत्वाचा उद्देश आहे. आता त्यानंतर 2024 हे जे वर्ष आहे, या वर्षामध्ये डीजी, ज्याला आपण काय म्हणूयात की डायरेक्टर जनरल असं म्हणूयात, डायरेक्टर जनरल या पदावरती कोण होते, म्हणजे कुणाची नियुक्ती करण्यात आली होती, आणि ज्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली होती त्या व्यक्ती आता काय होणार आहेत, 31 ऑगस्ट 2025 रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. आणि सेवानिवृत्त कधी होणार आहेत, तर सेवानिवृत्त मित्रांनो 31 ऑगस्टला होणार आहेत, 31 ऑगस्ट 2025 ला. आणि त्या व्यक्तीचं नाव काय आहे, तर त्या व्यक्तीचं नाव मित्रांनो आहे अमृत मोहन प्रसाद असं आहे, अमृत मोहन प्रसाद, लक्षात ठेवा. आणि हे जे आहेत, हे जे डीजी आहेत, हे डीजी कोणत्या संस्थेचे होते किंवा कोणत्या गटाचे होते, कोणत्या संघटनेचे होते, तर शासकीय कोणत्या दलाचे, बघा ज्याला तुम्ही सशस्त्र सेना बल असं म्हणता, या सशस्त्र सेना बलाचे ते डीजी या पदावरती त्यांनी काम केलं, आलं लक्षात. आणि आता हे जे पद आहे, हे पद 1 सप्टेंबरला, लक्षात राहू द्या, 1 सप्टेंबर 2025 ला या पदावरती एका नवीन व्यक्तीची नियुक्ती केली जाणार आहे, जे 1993 चे IPS अधिकारी आहेत. आणि त्यांचं नाव काय आहे, तर त्यांचं नाव संजय सिंगल आहे. मग तुम्हाला असं पण विचारलं जाणार आहे, प्रश्न काय पडणार आहे बघा, तर सशस्त्र सेना दलाचे किंवा सशस्त्र सेना बलाचे महासंचालक म्हणून नुकतीच कुणाची निवड करण्यात आलेली आहे, तर तुम्हाला नाव सांगायचंय संजय सिंगाल असं नाव सांगायचं आहे. ओके, हा सर्वात महत्वाचा मुद्दा ठरेल. आणि सशस्त्र सेना दलाच्या माध्यमातून आपण मुख्यतः दोन देशाचं रक्षण करण्याची जबाबदारी घेतो, एक नेपाळ आहे आणि दुसरा देश भूटान आहे. ओके, अशा पद्धतीने आहे. आता मला तुम्ही सांगायचं सशस्त्र सेना बल हे जे आहे, या सशस्त्र सेना बलाची स्थापना कधी झाली होती ते मला तुम्ही कमेंट करून सांगणार आहात. आणि या ठिकाणी आजचे जे काय प्रश्न आहेत ते झालेले आहेत. या ठिकाणी आपण थांबूयात आणि आपल्या चॅनलला आवर्जून तुम्ही सबस्क्राईब करा, कमेंट करा, बेल आयकॉन वरती क्लिक करा आणि हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून आम्हाला प्रेरणा मिळेल. आम्ही मोठ्या प्रमाणावरती तुमच्यासाठी चांगलं कंटेंट अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या.